जय शिवराय मित्रांनो सध्या राज्यात राबवली जाणारी एक महत्त्वाची आणि मोठी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। हीच योजना सध्या सुरू असलेल्या काही घडामोडी, लाभार्थ्यांची पडताळणी, याचबरोबर बोगस लाभार्थ्यांचं ग्रहण आणि राज्याची आर्थिक परिस्थिती या पार्श्वभूमीवरती बंद केली जाणार का, असा प्रश्न राज्यातील लाखो पात्र महिला लाभार्थ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे। याच्यामध्ये विविध वर्तमानपत्राच्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या, याचबरोबर याच्या विरोधात कोर्टात टाकण्यात आलेली याचिका, या सर्वांमुळे या योजनेचं पुढे काय होणार, सरकार लवकरच ही योजना गुंडाळणार का, असे या ठिकाणी आता विचारले जात होते। आणि याच्यावरती सरकारच्या माध्यमातून एक कणखर अशी भूमिका मांडण्यात आलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाची महत्त्वाची योजना असून ही योजना पुढे अशीच चालू राहणार आहे। मित्रांनो, या योजनेच्या विरोधात नागपूर खंडपीठामध्ये थोर समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांच्या माध्यमातून ही योजना बंद करावी, राज्यावरती मोठ्या प्रमाणात आर्थिक ताण आहे, अशा प्रकारच्या डायरेक्टली अनुदानाच्या योजनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडत चाललेली आहे। याच्यामध्ये वेगवेगळी त्यांच्या माध्यमातून उदाहरणं देण्यात आलेली आहेत। आर्थिक तूट 3% पेक्षा जास्त, अशा अनेक कायदे या ठिकाणी विचारात घेऊन आणि त्या कायद्याचा आधार घेऊन ही योजना बंद करण्याच्या संदर्भातील एक याचिका नागपूर खंडपीठामध्ये दाखल करण्यात आलेली होती। फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच नाही तर अशा प्रकारे थेट अनुदान येणाऱ्या बऱ्याच साऱ्या योजना ज्या आहेत त्या बंद करून राज्याची आर्थिक स्थिती सुधारावी, अशा प्रकारे या याचिकाकर्त्यांच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेली होती। परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती चांगली असून शेतकरी असतील किंवा महिला लाभार्थी असतील किंवा इतर जे काही थेट अनुदानाच्या योजना आहेत या राबवण्यासाठी सरकार सक्षम आहे, अशा प्रकारचे एक शपथपत्र, अशा प्रकारचा एक निर्वाळा आता सरकारच्या माध्यमातून नागपूर खंडपीठामध्ये देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे ही योजना भविष्यामध्ये सुरू राहील। या योजनेसाठी, योजना राबवण्यासाठी, भविष्यामध्ये योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार सक्षम आहे, अशा प्रकारची आपली बाजू मांडण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे ही योजना बंद होणार नसून भविष्यामध्ये सुद्धा ही योजना सुरू राहण्याबाबतचा स्पष्टीकरण सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। मित्रांनो, याच्यामुळे एक मोठा दिलासा या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना मिळालेला आहे की आता ही योजना पुढे सुरू राहणार आहे। मित्रांनो, बोगस लाभार्थी हे प्रत्येक योजनेमध्ये मिळत असतात, बोगस लाभार्थी मिळतच असतात, मिळत राहतात, ते हळूहळू हटवले जातात। पडताळणी ही सुद्धा अतिशय पारदर्शक अशी पद्धती आहे। याच्या अंतर्गत जे अपात्र असतील ते काढले जातील, जे पात्र असतील ते जोडले जातील आणि याच्यावरती जर अशाच प्रकारे आता जर काही बोगस लाभार्थी किंवा पडताळणीच्या विरोधात किंवा असं जर काही राजकारण होत गेलं तर मात्र ही भविष्यामध्ये योजना बंद करण्यासाठी सरकारला भाग पाडलं जाऊ शकतं। परंतु सध्या तरी सरकारच्या माध्यमातून ही योजना सुरू ठेवणार असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। त्यामुळे लाखो लाभार्थ्यांना जो पडलेला एक प्रश्न होता त्या प्रश्नाचं हे सरकारच्या माध्यमातून दिलेलं उत्तर आहे। धन्यवाद।